असताना मी चौथ्या टर्मला दुर्दैव मुंडे साहेबांचं निधन झाल्यामुळं सभापती महोदय लोकसभा आणि विधानसभा बरोबर आली म्हणून 2-1 हजार मतांनी माझा पराभव झालेला आहे. आणि पराभव होत असताना सुद्धा यांच्या विरोधात संजय घाडगे साहेब होते, त्यांना 1,17,000 मतं होती पराभूत होताना. साहेब 1,22,000 मला वाटतं काठावर निवडून आलते साहेब सुद्धा. आणि मला सुद्धा पराभूत होताना मुश्रीफ साहेब, अहो मी पराभूत होताना सुद्धा 1,17,000 मतं घेऊन पराभूत झालो होतो, हे तुम्हाला सांगतो विधानसभेला. आणि आता यांनीच 2-2 उमेदवार बदलले मुश्रीफ साहेबांच्या पक्षाने. सामाजिक न्याय जे माझ्यावरती त्यांचं फार प्रेम आहे, त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने खूप प्रयत्न केले, परंतु भाजपा शिवसेनेचा उमेदवार त्यावेळेचा जे 250 मतं 264 मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जास्त होते, तिथं ते सगळं पराभूत करून मी शिवसेना आणि भाजपा ह्या दोन्ही पक्षाच्या युतीच्या जोरावर मला निवडून आणणाऱ्यापैकी एक उजव्या बाजूला सुद्धा इथे बसलेले आहे. आणि मी 100 मतांनी जवळपास निवडून आलो, म्हणून मी इथं वरिष्ठांच्या सभागृहात आलेलो आहे, ज्येष्ठांच्या सभागृहात, विद्वानांच्या सभागृहात, जिथे कलाकार असतात, वेगवेगळ्या 12 लोक नियुक्त होतात, अशा सभागृहामध्ये मी आलोय. सभापती महोदया, मला जास्त वेळ आपला सभागृहाचा घ्यायचा नाही, बिलावरती आहे म्हणून मी चुकीचं बोलत राहणार नाही. परंतु मायबाप सरकारनं, ह्या सरकारने, कोणाचंही सरकार असो, जे जनतेच्या खाजगी माणसाला जर तुम्ही बसवलं तर सभापती महोदया, उद्याच्याला हे जर यांचं सक्सेस झालं असतं तर उद्या नगरपंचायतीवर यांनी हेच केलं असतं, यांनी नगरपालिकेवर हेच केलं असतं, एखाद्या महानगरपालिकेवर सुद्धा खाजगी माणूस नियुक्त केला असता. तुमचा पराभव झाला, त्याच्याबद्दल मी माननीय उच्च न्यायालयाचं देवाचं सुद्धा आभार मानतो बरं का. ह्या सरकारचा तिथे पराभव झाला आणि ज्या कोणी वकिलांनी बाजू मांडली त्यापैकी एक नितीन गवारे म्हणून आहे, वेगवेगळे इकडं सातारच्या वकिलांनी बाजू मांडली, पुण्याचे आहेत, गोडबोले आहेत, कडू बोले, गोड बोले, जे कोणी असतील ते बरं का, त्यांनी बाजू मांडली. माननीय उच्च न्यायालयाने हे आम्हाला न्याय दिला. सभापती महोदय, 27,000 ग्रामपंचायत आहेत या महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या 16,500 ग्रामपंचायतीवरती हे ह्यांच्या पक्षाचे माणसं बसायला लागले होते. असं करता येणार नाही सभापती महोदया. हम करे सो कायदा जे या सरकारच्या डोक्यात होतं ते बाजूला निघालं. त्याच्याबद्दल महाराष्ट्र सरपंच संघटना जी लढली, याच्यामध्ये मी त्या संघटनेचं सुद्धा दत्ता काकडे आणि त्यांचे सहकारी त्यांचंही अभिनंदन करील. आणि मुश्रीफ साहेब मनापासून लढले, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आज पराभूत मानसिकतेने त्यांनी हे बिल इथं आणलं, त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य सुरेश धस यांनी या नाही ते रेकॉर्ड सगळं चुकी झालं. बिलावर बोलत असताना अतिशय चुकीची माहिती दिलेली आहे. त्याने माहिती घेतली नाही. हे बिल काय होतं? हे बिल असं होतं की बसा होतं नाही माहिती, तुम्हाला माहिती पाहिजे नाही. 14,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जून ते डिसेंबरमध्ये संपणार होत्या. आता ह्या निवडणुका संपत असताना या देशामध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झाली की कोरोनामुळे निवडणूक आयोगाने सांगितलं आम्हाला निवडणुकाच घेता येणार नाही. आपल्याकडे 1959चा एक कायदा होता. 5 वर्षाच्या आत ग्रामपंचायत बरखास्त झाली तर काय करावं एवढाच कायदा होता. त्यामध्ये सगळ्यांनी राजीनामे दिले तर प्रशासक आणावा, भ्रष्ट कारभार केला तर प्रशासक आणावा, 5 वर्षानंतर काय करावं हा कायदा आपल्या राज्यामध्ये या ग्रामपंचायतीबद्दल नव्हता. 1959 साली जो कायदा झाला त्यामध्ये इनी सुटेबल पर्सन हेच वाक्य होतं. आम्ही तेच ठेवलं, फक्त 5 वर्षानंतर ही परिस्थिती हीच लागू करावी असं म्हटलं. आता सवाल कुठं आला की ह्याला मुदतवाढ देता येईल काय ह्या सरपंच आणि बॉडीला?
तर 2005 साली अशा 3000 ग्रामपंचायतीमध्ये मुदतवाढ दिली होती. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने ती नाकारली होती आणि त्यांना सांगितलं होतं असे कुठल्याही पद्धतीने तुम्हाला मुदतवाढ देता येणार नाही, कारण केंद्रानं पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीचा जो कायदा केलेला आहे तो विधानसभा आणि लोकसभेसारखी 5 वर्षाची मुदत ठेवली आहे. कसल्याही प्रकारे याची मुदतवाढ देता येणार नाही. आणि मग राज्य निवडणूक आयोग स्थापन झाला आणि या निवडणुका 5 वर्षानं व्हायला लागल्या. आता प्रश्न इथं काय आला, 5 वर्षानंतर आता प्रशासक नेमायचा आहे. आमच्याकडे एवढे अधिकारी नव्हते. वास्तविक आम्ही छातीवर दगड हा निर्णय घेऊन हा निर्णय घेतला होता, कारण ह्यांना मुदतवाढ द्यायची होती आम्हाला, पण आम्हाला देता आली नाही. मग कुणाला नेमावं? तर आमचे जे विस्तार अधिकारी त्यांची संख्या एवढी कमी आहे की 10-10, 15-15 एकेका ग्रामपंचायतीला आम्हाला चार्ज द्यायची परिस्थिती आली. मग आता इनसुटेबल पर्सन म्हणजे काय? म्हणून काल मी विधानसभेत म्हटलं, का होऊ नये एखादा खाजगी माणूस सरपंच प्रशासक? आता राज्यपाल आपण निवडते ते कोण आहेत? एखादा नागरिक, केंद्र सरकारनं पंतप्रधानांनी राष्ट्रपती नाव पाठवायचं, शपथविधी इथं मुख्य ज्येष्ठी घ्यायची आणि राज्यपाल होऊ शकतो. होऊ शकतो. अहो पुढचं बोलतो ना मंत्री महोदयांचं पूर्ण होऊ दे. मंत्री महोदयांचं पूर्ण होऊ दे. दुसरा विषय असा आहे की आपण एखाद्या सभासद नसलेल्या कुठल्याही दोन्ही सभासद हाऊसचा त्याला सुद्धा मंत्रिपद करू शकतो. नंतर 6 महिन्यांना आपण त्याला निवडून यायची संधी देतो. म्हणजे इनसुटेबल पर्सन हा होऊ शकतात. ते सांगणार ना मी. तुम्ही लगेच वेळेला तो लागत करत काय झालं त्यानंतर ऐका ना माझं म्हणणं, मग शेवटी नाही असं ते काय ज्ञानात भर पडली पाहिजे, त्याच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. तर मग आम्ही असा विचार केला सगळ्या मंत्रिमंडळाने की आता आमचे मंत्री म्हणाले की आमच्या साहेब ते बदलूया, नको शासकीय नेमून टाका. का तर 10-10, 15-15 लोक आमच्याकडे येत आहेत, सरपंच करा, आम्हाला प्रशासक करा, कुणाला नाराज करायचं. म्हणून आम्हीच ऍडव्होकेट जनरलला सांगितलं की जोपर्यंत गुणवत्तेवर तुम्ही निकाल देणार नाही तोपर्यंत आम्ही खाजगी सदस्य प्रशासक नियुक्त करणार नाही. बरोबर आहे ना? वस्तू सांगाल मी. आणि मग ऍडव्होकेट जनरलनी मत मांडल्यानंतर हे झालेलं आहे. त्यात कुणाचा विजय झालेला नाही. फक्त विषय असा होता की 5 वर्षानंतर काय करावं हे बिल आहे, एवढंच बिल आहे आणि तेवढं मंजूर करावं आणि याला मान्यता द्यावी अशी माझी विनंती आहे.